नमस्कार मित्रांनो, मी राहुल भारती. भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय. मित्रांनो, परवाच छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम खात्यात 250 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला उघडकीस आला. अर्थात हा उघडकीस आला म्हणून कळलं, अन्यथा सार्वजनिक बांधकाम खात्यात रोज किमान 250 कोटी रुपयाचे घोटाळा होतो, असा माझा गेल्या 15 वर्षातला अनुभव आणि अभ्यास आहे. कारण या क्षेत्रात प्रामाणिकपणा औषधाला देखील शिल्लक नाही, असे माझेच नाही, या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे एक मत आहे. अभियंते चोर, त्यांचे वरिष्ठ महाचोर, त्यांचे सचिव, त्यांचे मंत्री, हे सगळे मिळून या राज्यातील नागरिकांच्या किमान 500 कोटी रुपये रोजची चोरी करतात. असे दुर्दैवी चित्र आहे. त्याविषयी अनेक वेळा चर्चा होतात, तक्रारी होतात. तथापि यांचा जो मुखिया असतो, यांचा जो मंत्री असतो, तोच मोठा चोर असल्यामुळे कोणावर कोण कारवाई करणार? कुठेतरी एखादी तीक्ष्ण टोकदार अशी तक्रार झाल्यानंतर चौकशीचा फार्स केला जातो. तथापि चौकशी करणारे कोण? यांचेच भोजन भाऊ. कनिष्ठ अभियंत्याने घोटाळा केला, त्याची चौकशी कोण करणार? त्याचा मुख्य अभियंता. त्याने याच्याकडनं पैसे खाल्लेले असतात, तो चौकशी करेल काय? याकरता अनेक वेळा उपाय सुचवले गेले की बांधकाम खात्यातील चौकशी ही दुसऱ्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं करून घ्यावी. पण चौकशीचे आदेश देणारेच महाभ्रष्ट आणि यांचेच, ज्याला एकही थाली के चट्टे बट्टे म्हणता येईल, अशी सगळी मंडळी. आणि आता कहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे झालेला 250 कोटी रुपयाचा घोटाळा ज्याच्या नाकाखाली झाला, असा मुख्य अभियंता अतुल चव्हाण, त्याच्याकडे त्याची चौकशी दिली. आता या चौकशीतून काय बाहेर येणार आहे हे तर आत्ताच कळतंय. अशी सगळी बनवाबनवी. तथापि एक कुठेतरी आशा वाटली होती, जेव्हा या खात्याच्या प्रधान सचिव एक महिला भगिनी होत्या, की आता कुठेतरी याच्यावर चाप बसू शकेल. पण हाय रे देवा, ती आपली भगिनी ती या पुरुषांपेक्षा अधिक करप्ट निघाली आणि सगळं मुसळकेरात. अशा या मामट्यांच्या दुनियेत आपण राहतोय. आपण म्हणजे सर्वसामान्य नागरिक, जे अत्यंतिक कष्ट करून कररूपी पैसा जो शासनाला देतो, तो पैसा काही मूठभर अधिकारी हडपता, असे दुर्दैवी चित्र आहे. मित्रांनो, हे चित्र बदलण्यासाठी आम्हालाच पुढे यावे लागेल, एवढेच आवाहन करतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.